राजस्व मंत्री चंद्रशेखर बावनकुळे ने नागपुर में पत्रकारों से बात करते हुए कहा कि राजस्व परिषद में 350 सुधारों का उल्लेख किया है और 2035 तक विकसित महाराष्ट्र के लक्ष्य का जिक्र किया है। साथ ही उन्होंने देवेंद्र फडणवीस द्वारा शरद पवार की आलोचना का समर्थन किया है। उन्होंने बोलते हुए उद्धव ठाकरे, संजय राउत, जितेंद्र आव्हाड की कड़ी आलोचना की है। माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी यांनी 4-5 एप्रिलच्या पुण्याच्या परिषदेमध्ये, महसूल परिषदेमध्ये आमच्या 6 विभागीय आयुक्तांना 6 वेगवेगळ्या विषयावर अभ्यास गट तयार करून आणि महसूल प्रशासनामध्ये काय बदल केले पाहिजे, जे जुने कायदे आहेत एमएलआरसी कोडमध्ये, जुने जे कायदे आहेत त्यामध्ये कालबाह्य झालेल्या कायद्यात काय बदल केले पाहिजे, डीपीसीच्या स्कीम मध्ये काय बदल झाले पाहिजे, मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांची मोजणी होत नाही, स्टॅम्प ऍक्ट मध्ये काय बदल झाले पाहिजे, म्हणजे 2029 चा विकसित महाराष्ट्र, 2035 चा विकसित महाराष्ट्र आणि विकसित महाराष्ट्राकरता महसूल खात्याचं काम, याकरता दिशा देण्याकरता, याकरताचं विजन हे महसूल खात्याला यावं आणि जे काही रिपोर्ट्स आले आता जवळपास 350 सुधारणा या परिषदेमध्ये आमचे सर्व जिल्हाधिकारी आणि आमचे सर्व विभागीय आयुक्त, आमचे जमाबंदी आयुक्त आणि आयजीआर यांनी सुचवलेले आहे आणि अत्यंत महत्त्वाच्या सुधारणा सुचवलेल्या आहेत। या सर्व सुधारणा जर लागू केल्या तर महसूल विभाग हा देशातला क्रमांक 1 चा विभाग महाराष्ट्राचा राहील, इतकं चांगलं वर्किंग या महसूल परिषदेमध्ये झालं आहे। नाही, माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच्या मुलाखतीमध्ये जे सांगितलं गेलं, मला हे माहिती आहे की देवेंद्रजी कधीही कपोलकल्पित बोलत नाही किंवा बेजबाबदार बोलत नाही। जे काही देवेंद्रजी बोलले असतील ते जबाबदारीने बोलले असतील आणि त्यांना सर्व बाबीची माहिती आहे आणि त्यामुळे त्यांनी तसं आपल्या समोर स्पष्टता आणली असेल। त्यांना 5 वर्ष जे काही राहिले सुले कार्यकर्ते आहे त्यांच्याकडे, उद्धव ठाकरेकडे, ते सांभाळायचे आहे। त्यामुळं असं बोलावंच लागतं, हे बदलणार आहे, ते बदलणार आहे, ते होणार आहे। कार्यकर्त्यांना शेवटी जे काही पक्षप्रवेश चालू आहे, जे उद्धवजी तिकडले पक्षप्रवेश एकनाथजीकडे चालू आहे, काँग्रेसचे पक्षप्रवेश आमच्याकडे चालू आहे, या पार्ट्या जसं आपले हे राहुल गांधी मतदार यादी चुकली, बोगस मतदान, तो एक जो घेऊन बसले आहे, त्यांना वाटतं की हे मी चालवलं तर माझ्या पार्टीच्या लोक थांबून जातील, राहुल गांधी जे बोलतात ते खरं बोलतात आहे। आणि इकडे उद्धव ठाकरे साहेब इथेच सांगतात आहे की बाबा हे बदलणार आहे, काही काळजी करू नका, कुठे जाऊ नका। त्यामुळे पार्टीच्या जे पार्टी तुटतं किंवा पार्टीतले लोक बाहेर जातात ते थांबवण्याकरता असं बोलावं लागतं। संजय राऊतांचं खूप सिरियस घ्यायचं नसतं, त्यांच्याकडे हिंसाचार करणारी वगैरे काही टीम नाही आहे। तो काळ गेला जेव्हा हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेजी यांच्याकडे शिवसेना होती, ती शिवसेना खऱ्या अर्थाने खरं हिंदुत्ववादी विषयाकरता आंदोलन, एखादा विषय आता घेतला तर पूर्ण करायचे। आता यांच्याकडे ना टीम आहे, ना माणसं आहे, ना कोण करणार आहे। काही हिंसाचार करत नाही, कायद्याचं राज्य आहे, हे राज्य कायद्याचं आहे। कोणी हिंसाचार करेल का सरकार पाहत बसेल का? सरकार का मूठ गिळून बसेल का? हिंसाचाराच्या गोष्टी करतील त्यांना काय सरकार सोडून देईल का? करू द्या हिंसाचार, कुठं करते बघू, कुठे हिंसाचार करण्याची धमक आहे ते बघू, ज्या ठिकाणी करतील त्या ठिकाणी बघू। हिंसाचार हे महाराष्ट्र राज्य आहे, इथे हिंसाचाराची भाषा सोबत नाही, इथे आपल्या कायद्याने राज्य करावं लागतं, कायद्याने काम करावं लागतं। आणि मराठी भाषेबद्दल तर आम्ही सांगितलं आहे, या महाराष्ट्राची आमची माय मराठी भाषा आणि मराठी भाषेच्या विरुद्ध कोणी बोललं तर आम्ही सहन करणार नाही। आम्ही यापूर्वीच आपल्याला त्या ठिकाणी आपल्या सर्वांसमोर आम्ही आणलं आहे आणि वारंवार सांगतोय की मराठी भाषेला करता आमचं संपूर्ण जीवन आणि आमचं सरकार आणि आमचं सर्व पक्ष सुद्धा हा महाराष्ट्रातील मराठी भाषेकरता आहे आणि मराठी भाषिका करताही आहे।